मॅडम मला बाहेर जाताना कधी शिंका आली, खोकला आला तर आहे ना युरिन पास होतीये, पॅड घ्यावा लागतोय आणि त्याच्यामुळे त्याचा वास पण येतोय. ते मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. तर त्याला आपण स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणतो. तुझी डिलिव्हरी नॉर्मल झालीत का सीझर झालेत? नॉर्मल. ओके. सो नॉर्मल डिलिव्हरीत सुद्धा असं होतं की खालचे जे काही आपले स्नायू असतात ते कमकुवत होऊन जातात. पण जोपर्यंत आपले हार्मोन्स चांगले आहेत तोपर्यंत त्याचा काही त्रास होत नाही. आता तसं कसं पिरियड जायला लागलेले आहेत, त्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स कमी होतात आणि तो वीकनेस हळूहळू वाढतो. मग आपण काय करूया, एक छोटीशी सर्जरी असते, त्याला आपण TOT म्हणतो. ती आपण सर्जरी करू म्हणजे तुझा हा त्रास कमी होऊन जाईल. ही आपला युरेथ्रा असतो आणि ही अशी युरिनची बॅग असते. जेव्हा आपण खोकलो की त्याच्यावर असं प्रेशर येतं आणि हे अजून किंक होतं आणि युरिन आपली लीक होत नाही. पण हे बाजूचे मसल्स तुझे वीक झाल्यामुळे ही आता अशी झाली आहे. त्यामुळे तू खोकलीस, शिंकलीस की ह्याच्यावर दाब पडला की युरिन अशी ती बाहेर येऊन जाते. मग आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल आता परत आणायचा आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, एक टेप इथे लावतो की हा अँगल आपल्याला व्यवस्थित मेंटेन ठेवता येतो. याने तुला नक्की फरक पडेल आणि हा तुझा सगळा प्रॉब्लेम आहे ना, हा जाईल.